मंडळी नमस्कार, मी सतीश साळुंके आणि तुम्ही पाहत आहात सारांश. मनुस्मृतीमध्ये महिलांना मुलगी, पत्नी आणि आई या चौकटीमध्ये बांधल्या गेल्यानं लहानपणी ती आई वडिलांच्या, तरुणपणी नवऱ्याच्या आणि म्हातारपणी मुलांच्या पारतंत्र्यामध्ये असते. समाजाने लादलेली ही बंधनं तोडून स्वतःच्या हक्कासाठी आता स्त्रियांनो पितृसत्ताक पद्धत संपवून टाका, असं प्रतिपादन राहुल गांधी यांनी पुण्यामध्ये छात्रों की गूंज या कार्यक्रमात केलं. राहुल गांधी यांचा पुण्यातला हा छात्रों की गूंज कार्यक्रम अनेक अर्थानं वेगळा आहे. म्हणजे ज्या पारंपरिक सभा होतात विविध पक्षांच्या, राजकीय पक्षांच्या, या सगळ्या सभांची बंधनं तोडून एक नवीन प्रकारची मांडणी करणारा हा कार्यक्रम होता. या आशानं या कार्यक्रमाकडे पाहिलं गेलं पाहिजे. म्हणजे खरं म्हणजे भारतामध्ये अलीकडच्या काळामध्ये मागच्या 2-3 दशकांमध्ये सभाचं एक पॅटर्न ठरलेलं होतं. त्या पॅटर्नसुद्धा पूर्णपणे तोडून मोडून टाकलं आणि सभांची एक नवीन बांधणी कशा प्रकारे होऊ शकते याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे पुण्यातली छात्रों की गूंज हा कार्यक्रम. मी बोलणार आहे या जी सभा झालेली आहे त्याच्या मांडणीवर, त्याच्या स्वरूपावर आणि त्याच्यानंतर त्याच्या होणाऱ्या प्रभावावर. खरं म्हणजे राहुल गांधी काय म्हणाले एव्हाना संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला कळालेलेच आहे. पण त्याहीपेक्षा ज्या पद्धतीनं ही मांडणी करण्यात आलेली आहे ती मांडणी अत्यंत प्रभावी मांडणी आहे, त्याची चर्चा होती आहे आणि ते खरं आहे. त्याचं कारण असं आहे की ही मांडणी अतिशय वेगळ्या पद्धतीची यासाठी होती की याच्यामध्ये सगळ्या प्रकारचा विचार करण्यात आलेला होता. एक तर येणारा जो वर्ग होता हा सगळा या महाराष्ट्रातल्या तरुण मुलींचा वर्ग होता, जेन झीचा वर्ग होता आणि त्या फक्त तरुणींचा वर्ग होता. हे लक्षात घेऊन या कार्यक्रमाची मांडणी करण्यात आलेली होती. म्हणजे कार्यक्रमामध्ये त्याची प्रकाश योजना, कार्यक्रमातलं जे संगीत आहे, कार्यक्रमामध्ये होणारी जी गाणी आहेत ही अतिशय आगळी आणि वेगळी होती. असं वाटत होतं की हा एक वैचारिक हा कार्यक्रम असण्यापेक्षाही एखादा एक जल्लोष, एक विचारांचा जल्लोष या ठिकाणी होतो की काय, विचारांचा एल्गार या ठिकाणी होणार आहे की काय, अशाच प्रकारचं सगळं स्वरूप या कार्यक्रमामध्ये होतं. हे या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य होतं. याशिवाय व्यासपीठावर देखील वेगळ्या प्रकारची मांडणी करण्यात आली होती. आपण पाहतो की वक्ता येतो, त्याचं पुष्पहारानं स्वागत होतं, मग ते अगोदर स्वागताचे, प्रास्ताविकाचे लांब लचक रटाळवाणी भाषणं होतात आणि मग वक्ता बोलायला उभा राहतोय. ह्या सगळ्याला तोडून मोडून टाकलं राहुल गांधी यांनी आणि कोणत्याही प्रकारचं पुष्प स्टेजवर न स्वीकारता, पुष्पगुच्छ न स्वीकारता ते आले आणि थेट त्यांनी हातामध्ये माईक घेतला आणि बोलायला सुरुवात केली. हे या मांडणीचं वैशिष्ट्य आणि जेन झीला विलक्षण प्रभावित करणारी ही घटना होती. त्यांनी थेट बोलायला सुरुवात केली. सुरुवातीचा काही काळ हा इंग्लिशमध्ये घेतला. त्याचं कारण असं आहे की हा कार्यक्रम देश आणि विदेशामध्ये सर्वत्र पाहिला जात होता. म्हणून कार्यक्रमाचं जे स्वरूप आहे हे अगोदर इंग्रजीमध्ये सांगणं फार महत्त्वाचं होतं. ते राहुल गांधी यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर राहुल गांधी यांनी त्याचं पूर्ण विश्लेषण केलं की या देशामध्ये महिलांची संख्या किती आहे, त्यांच्यावर होणारा अन्याय किती आहे, त्यांचं आर्थिक स्वातंत्र्य, त्यांचं सामाजिक स्वातंत्र्य, त्यांचं सांस्कृतिक स्वातंत्र्य याची अतिशय व्यवस्थित आणि विश्लेषणात्मक मांडणी राहुल गांधी यांनी केली. आणि त्यानंतर दुसरा जो टप्पा होता तो फार महत्त्वाचा होता की विविध भागामध्ये काम करणाऱ्या ज्या तरुण मुली आहेत, जेनजी आहेत, त्यांना व्यासपीठावर बोलून त्यांचे अनुभव ऐकण्याची जी संधी सगळ्यांना त्यांनी उपलब्ध करून दिली आणि ते स्वतःही ते अनुभव ते ऐकत होते. आणि त्याच्यामुळं या कार्यक्रमाला या छात्रों की गूंज हे जे नाव आहे हे अतिशय सार्थक असं नाव या कार्यक्रमाला आलं. अनेक तरुणींनी आपल्या स्वतःची मनोगत जी व्यक्त केली त्यावेळेस तर अक्षरशः अंगावर काटे येत होते. To such stereotypes that my classmate would not be. They are given opportunities, networking opportunities. वो सर मुझे गालियां दे रहे हैं पिछले 5 सालों से और कहते हैं तुझे पिछले 5 सालों से गालियां दे रहे हैं, तू सुधरी नहीं. मैं उनसे बता देना चाहती हूँ कि मैं नहीं सुधरने वाली हूँ. मुझे भी सालों से गाली दे रहे हैं, मैं भी नहीं सुधर रहा हूँ. बिल्कुल. पण मंडळी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की राहुल गांधी यांनी पुणे हे शहरच महाराष्ट्रातून का निवडलं हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे जेव्हा राहुल गांधी या ठिकाणी पुण्यामध्ये येऊन छात्रों की गूंज कार्यक्रमामध्ये जे आहे तर मनुस्मृतीवर ते बोलतात आणि मनुस्मृतीनं महिलांचं जीवन हे कसं बंदिस्त केलंय हे सांगतात. त्याचं कारण असं आहे की पुणेच ते शहर आहे ज्या ठिकाणी ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी देशभरातल्या
स्त्रियांच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवलेली होती. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. पुरुषांनी काहीही केलं तरी चालतं, पण स्त्रियांनी अन्यायाविरुद्ध तोंड उघडलं की संस्कृती धोक्यात का येते, असा एक मूलभूत प्रश्नही राहुल गांधी यांनी या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की देशातल्या 800 शहरांमधनं राहुल गांधी अशा प्रकारचा कार्यक्रम घेण्याच्या विचारामध्ये आहेत आणि त्या दृष्टिकोनातून ते प्रयत्न देखील करत आहेत. राहुल गांधीची सभा, त्यांनी मांडलेले विचार, त्यांनी त्याचं एकंदरीत स्वरूप होतं. वेगवेगळ्या थरातल्या ज्या तरुणी आल्या, त्यांनी त्यांचं जे मनोगत व्यक्त केलं आणि त्याला मिळणारा जो प्रचंड जल्लोष होता, या सगळ्याबद्दल, या सभेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे महत्त्वाचं आहे. तुम्हाला जे वाटतं ते कॉमेंट्समध्ये तुम्ही जरूर लिहा. हा व्हिडिओ आवडला तर त्याला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा सारांश. नमस्कार, राम राम, अस्सलाम वालेकुम, जय भीम. पाहत रहा जे तुमच्या मनात तेच माझ्या ओठात सारांश.